नमस्कार मंडळी, स्वामी कृपा या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. तुम्हीही रोज देवापुढे दिवा लावता का? आणि दिवा विझल्यानंतर उरलेली अर्धवट जळलेली वात सरळ कचऱ्यात टाकता का? जर तुमचं उत्तर हो असेल तर आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण अनेक घरांमध्ये नकळतपणे एक चूक होत असते आणि ती चूक म्हणजे देवकार्यात वापरलेली वात सामान्य कचऱ्यासारखी फेकून देणे. पण आपल्या संस्कृतीत आणि परंपरेत देवासाठी वापरलेल्या प्रत्येक वस्तूला विशेष महत्त्व दिले गेले आहे. म्हणून आज आपण जाणून घेणार आहोत की अर्धवट जळलेली वात का फेकू नये, तिचे धार्मिक महत्त्व काय आहे, तिचे योग्य विसर्जन कसे करावे आणि कोणत्या चुका टाळल्या पाहिजे. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मंडळी, आपण रोज सकाळी किंवा संध्याकाळी देवाची पूजा करतो, देवापुढे दिवा लावतो, अगरबत्ती लावतो, प्रार्थना करतो. या सर्व गोष्टींमधून आपल्या मनाला शांती मिळते आणि घरात सकारात्मक वातावरण निर्माण होते. पण या पूजेमध्ये वापरल्या जाणाऱ्या वस्तूंबद्दल अनेकदा आपण पुरेशी माहिती घेत नाही. त्यातीलच एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे दिव्याची वात. ही वात जरी साध्या कापसाची बनलेली असली तरी ती देवापुढे प्रज्वलित झाल्यानंतर पवित्र मानली जाते, कारण ती देवाच्या चरणी अर्पण केलेली असते. ती आपल्या श्रद्धेचे प्रतीक असते, ती आपल्या भक्तीची साक्ष असते. दिवा जळत असताना वात स्वतः जळते आणि प्रकाश देते. यामध्ये खूप सुंदर संदेश दडलेला आहे. स्वतःचे अहंकार आणि नकारात्मकता जाळून इतरांच्या आयुष्यात प्रकाश निर्माण करणे हा दिवा आपल्याला रोज शिकवत असतो. म्हणूनच दिवा विझल्यानंतर उरलेली वात सामान्य वस्तू म्हणून पाहिली जात नाही. अनेक लोक विचारतात की अर्धवट जळलेली वात कचऱ्यात टाकली तर काय होते. याबाबत अनेक समजुती आणि लोक परंपरा आहेत. पण मुख्य गोष्ट भीतीची नाही, मुख्य गोष्ट आहे श्रद्धेची. आपण ज्या वस्तू देवासाठी वापरतो त्याचा आदर करणे हे आपले कर्तव्य आहे. आपण देवाच्या फोटोला कचऱ्यात टाकत नाही. पूजेतील फुलं आदराने विसर्जित करतो, त्याप्रमाणे वातीचाही सन्मान करायला हवा. कारण भक्ती ही फक्त मोठ्या गोष्टींमध्ये नसते, तर अशा छोट्या कृतींमधूनही ती व्यक्त होत असते. आता प्रश्न येतो की अर्धवट जळलेल्या वातीचे नेमके काय करावे. सर्वात सोपी आणि पारंपरिक पद्धत म्हणजे त्या वाती झाडाच्या मुळाशी ठेवणे. आपले पूर्वजांनी ही पद्धत अनेक वर्षापासून जपली आहे. पिंपळ, वड, औदुंबर किंवा कोणत्याही स्वच्छ झाडाच्या मुळाशी या वाती ठेवता येतात. असे केल्याने त्या नैसर्गिकरित्या मातीत मिसळतात आणि त्यांचा सन्मानही राखला जातो. दुसरी पद्धत म्हणजे निर्माल्यासोबत विसर्जन करणे. पूजेत वापरलेली फुलं, हार, अक्षता आणि इतर साहित्य जसे आपण आदराने विसर्जित करतो, तसेच वातही त्यामध्ये ठेवता येते. तेही देखील विसर्जित करू शकतो. काही ठिकाणी वात्या पाण्यात विसर्जन करण्याची परंपरा ही आहे, परंतु पर्यावरणाचा विचार करून आणि स्थानिक नियम पाळूनच हे करावे. मंडळी, काही चुका अशा आहेत ज्या आपण टाळल्या पाहिजेत. पहिली चूक म्हणजे वाती सरळ कचऱ्याच्या डब्यात. दुसरी चूक म्हणजे त्या घरात कुठेही विखुरलेल्या ठेवणे. तिसरी चूक म्हणजे वातीवर पाय पडेल अशा ठिकाणी. आणि चौथी चूक म्हणजे देवघरात खूप दिवस साचू देणे. या गोष्टी टाळल्या तर आपल्या घरातील पूजेची शिस्त आणि पवित्रता कायम राहते. स्वामी समर्थ भक्तांसाठी तर दिव्याचे विशेष महत्त्व आहे. अनेक भक्त रोज स्वामी समर्थांच्या प्रतिमेसमोर दिवा लावतात. काही भक्त सकाळ संध्याकाळ नामस्मरणासोबत दिवा प्रज्वलित करतात. काही जण गुरुवार विशेष सेवा करतात. या सर्व सेवांमध्ये दिवा हा श्रद्धेचा केंद्रबिंदू असतो. म्हणून दिव्याची वात देखील आदराने हाताळणे आवश्यक आहे. मला एका आजींची गोष्ट आठवते. त्या रोज पहाटे उठून पूजा करत असत, दिवा लावत असत आणि पूजा झाल्यानंतर उरलेले वात अतिशय काळजीपूर्वक गोळा करून झाडाच्या मुळाशी ठेवत असत. एकदा कोणीतरी त्यांना विचारले, आजी, तुम्ही एवढी काळजी का करता? त्यावर त्या हसून म्हणाल्या, बाळा, ही वस्तू देवासाठी वापरलेली आहे. तिचा आदर करणे म्हणजे देवाचा आदर करणे. त्यांच्या त्या शब्दामध्ये खूप मोठा अर्थ दडलेला होता. कारण खरी भक्ती ही दिखाव्यात नसते, ती आपल्या कृतीत असते, ती आपल्या संस्कारांमध्ये असते, ती आपल्या मनातील भावनेत असते. मंडळी, आपण अनेकदा मोठमोठाले
उपाय शोधत असतो, मोठमोठ्या पूजा करत असतो, पण श्रद्धा आणि आदर ह्या दोन गोष्टी विसरून जातो. खरं तर देवाला आपल्या मनातील भावना महत्वाच्या असतात. आपण केलेली सेवा किती मोठी आहे यापेक्षा ती किती मनापासून केली आहे हे अधिक महत्वाचे आहे. म्हणून पुढच्या वेळी जेव्हा दिवा विझेल आणि अर्धवट जळलेली वात तुमच्या हातात येईल, तेव्हा ती कचऱ्यात टाकण्यापूर्वी हा व्हिडिओ नक्की आठवा आणि त्या वातीचे योग्य विसर्जन करा. ही छोटीशी कृती तुमच्या श्रद्धेचे आणि संस्कारांचे सुंदर उदाहरण ठरू शकते. मंडळी, आपल्या शास्त्रामध्ये आणि संतांच्या शिकवणीत एक गोष्ट वारंवार सांगितली जाते की देवांची सेवा करताना वापरलेल्या प्रत्येक वस्तूकडे आदराने पाहावे, कारण त्या वस्तू केवळ वस्तू राहत नाहीत, तर त्या आपल्या भक्तीशी जोडल्या जातात. दिव्याची वात ही त्यापैकी एक आहे. आपण अनेकदा पाहतो की काही लोक दिवा लावताना खूप श्रद्धा ठेवतात, दिवा लावताना हात जोडतात, प्रार्थना करतात आणि देवाकडे मनातील इच्छा व्यक्त करतात, पण दिवा विझल्यानंतर त्याच वातीकडे दुर्लक्ष करतात. हे टाळणे आवश्यक आहे, कारण भक्तीची खरी परीक्षा सुरुवातीला नाही तर शेवटपर्यंत आदर राखण्यात असते. एक छोटी गोष्ट लक्षात घ्या. जेव्हा आपण एखाद्या मान्यवर पाहुण्याला घरी बोलावतो, तेव्हा त्याच्या स्वागतापासून ते निरोप देईपर्यंत सर्व गोष्टी काळजीपूर्वक करत असतो. त्याप्रमाणे देवांसाठी वापरलेल्या वस्तूंचा आदरही सुरुवातीपासून शेवटपर्यंत केला पाहिजे. अनेक ज्येष्ठ व्यक्ती सांगतात की घरात दिवा लावण्याची परंपरा केवळ धार्मिक नाही तर आध्यात्मिक देखील आहे. दिव्याचा प्रकाश अंधार दूर करतो, त्याचप्रमाणे आपल्या मनातील भीती, नकारात्मक विचार आणि अस्वस्थता दूर करण्याचे प्रतीक म्हणजे दिवा. त्यामुळे दिव्याशी संबंधित प्रत्येक गोष्ट आदराने हाताळणे ही आपल्या संस्कृतीची ओळख आहे. काही लोक विचारतात की जर चुकून वात कचऱ्यात गेली असेल तर काय करावे? अशा वेळी घाबरण्याचे कारण नाही. देव भावना पाहतो. जर नकळत चूक झाली असेल तर मनापासून क्षमा मागा आणि पुढे योग्य पद्धत अवलंब करा. श्रद्धा ही भीतीवर नाही तर प्रेम आणि आदरावर आधारित आहे. मंडळी, आपल्या घरातील लहान मुलांना देखील या गोष्टी शिकवणे आवश्यक आहे. आजच्या काळात अनेक परंपरा हळूहळू विस्मृतीत जात आहेत, पण जर आपण लहान मुलांना पूजेचे महत्त्व, पूजेत वापरलेल्या वस्तूंचा आदर शिकवला तर आपल्या संस्कृतीचे ज्ञान पुढील पिढीपर्यंत पोहोचेल. जेव्हा एखादे मूल विचारते की ही वात का जपून ठेवायची, तेव्हा त्याला प्रेमाने सांगा की ही देवासाठी वापरलेली आहे बाळा, त्यामुळे तिचा आदर करणे म्हणजे आपल्या संस्कारांचा आदर करणे. अशा छोट्या गोष्टी असतात, मुलांच्या मनावर खोल परिणाम करतात. मंडळी, अनेक घरांमध्ये रोज तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावला जातो. काही जण सकाळी एक वात लावतात तर काही जण सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळा दिवा प्रज्वलित करतात. किती पण वाती वापरल्या तरी त्या साठवून ठेवू नका. वेळोवेळी त्यांचे योग्य विसर्जन करणे आवश्यक आहे. देवघर नेहमी स्वच्छ आणि प्रसन्न ठेवावे, कारण स्वच्छता ही देखील एक प्रकारची पूजा आहे. देवघरात जुन्या वाती, निर्माल्य किंवा अनावश्यक वस्तू साचू देऊ नका. यामुळे देवघर अधिक नीटनेटके आणि सकारात्मक वाटेल. स्वामी समर्थ भक्तांसाठी तर दिव्याचे विशेष महत्व आहे. अनेक भक्त रोज स्वामी समर्थांच्या प्रतिमेसमोर दिवा लावतात. काही भक्त सकाळ संध्याकाळ नामस्मरणेसोबत दिवा प्रज्वलित करतात. काही जण गुरुवार विशेष सेवा देखील करत असतात. देवाला हवी असते ती श्रद्धा. एखादा गरीब व्यक्तीने लावलेला छोटासा दिवा देखील देवाला प्रिय असतो, जर तो मनापासून लावलेला असेल. त्यामुळे आपल्या मनातील भक्ती सर्वात महत्वाची आहे. आजपासून आपण एक छोटा संकल्प करूया. देवासाठी वापरलेल्या कोणत्याही वस्तूचा अपमान करणार नाही. पूजेतील फुले असो, अक्षता असो किंवा दिव्याची वात असेल, प्रत्येक गोष्टीचा आदर करूया, कारण या छोट्या गोष्टींमधूनच आपल्या संस्कारांची ओळख निर्माण होते. कदाचित ही माहिती काही लोकांना साधी वाटेल, पण अशाच साध्या गोष्टी आपल्या संस्कृतीत जिवंत ठेवतात. आपल्या पूर्वजांनी जपलेल्या परंपरा आपणही जपल्या तरच त्या पुढील पिढीपर्यंत पोहोचतील. म्हणून मंडळी, पुढच्या वेळी दिवा विझल्यानंतर उरलेली वात दिसली तर तिच्याकडे केवळ जळालेला कापूस म्हणून पाहू नका. ती तुमच्या श्रद्धेची साक्षी आहे, तुमच्या भक्तीचे प्रतीक आहे आणि देवाप्रती असलेल्या आदराची आठवण आहे. ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर ती आपल्या परिवारातील व्यक्तींना, सदस्यांना, इतर स्वामी भक्तांना नक्की सांगा, कारण चांगली माहिती जितक्या जास्त लोकांपर्यंत पोहोचते तितक्या तिचा फायदा अधिक होतो. आपल्या परंपरा जपण्यासाठी मोठे काही करण्याची गरज नसते. अशा छोट्या गोष्टी जपल्या तरी आपली संस्कृती पुढील पिढीपर्यंत पोहोचते.
तुम्हीही यापुढे अर्धवट जळालेली वात आदराने विसर्जित करणार असाल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे लिहायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. जास्तीत जास्त भक्तांपर्यंत ही माहिती पोहोचवण्यासाठी शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये एकदा श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. धन्यवाद.